तृतीयोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। जय जय भोलानाथ शंकरा, शूलपाणी दयासागरा, विश्वपालका जोडूनी करा, नम्र झाला दास हा। मम सुखालय तूच, मज लागी जीवन तूच, तव कृपे करुणी साच, अध्याद्वय बोलिलो। तुझ गाता शिणला शेष, अंतन लागे वेदांस, समर्थनच मी वर्णण्यास, म्हणून वळतो कथेकडे। मागील अध्यायी झाले कथन, वंध्याधेनूचे दुग्धदोहन, केली मित्रांची इच्छा पूर्ण, सखा राम रायांनी। ऐका पुढती काय वर्तले, सखा रामे एकदा देखिले, गोवत्स अतृप्तची बद्ध केले, सीताराम बंधूने। मग तो द्वितीय दिनी, सीताराम देखता क्षणी, सर्व गोवत्स सोडिले झणी, पयप्राशना कारणे। सीतारामे अवलोकून, मातेसी सांगे वर्तमान, किमी दुग्ध काढावया जाण, गौतमी सन्निध जातसे। इतुक्या माजी सखा येऊन, सर्व गोवत्स सोडिले जाण, केले सर्व पयप्राशन, काहीच न उरले स्तनात। ऐसे माता परीसुनी, क्रोधावली अंतःकरणी, म्हणे आता शिक्षा झणी, करणे योग्य तयासी। मग सख्या सन्निध जाऊन, करीतया प्रतिभाषण, का गोवत्स सोडिले जाण, पयन निघे अणुमात्र। तो म्हणे वत्सांची कधीही तृप्तता जाहली नाही, दुग्धपानाने तूपाही, म्हणून सोडिले तया। जरी पय प्राशिले तयांनी, तरी न्यून नसे किमपि स्तनी, अनृत तुझ हे वाटे जननी, परी काढुनी पाहि तू। तैसेच तियेने केले, दुग्ध अपार निघाले, देखुनी हे बहु वाटले, आश्चर्य तै जननी ते। चमत्कार होती प्रतिक्षणी, परी कापडे ऐशी भ्रमणी, असेही मायेची करणी, सखा राम रायाच्या। जैसी गोकुळी कृष्णानी, अघटित कृती दाऊनी, मग माया पूर्ण घालुनी, भ्रमजनांसी पाडावा। तैसेची सखा राम बालक, अघटित कृती करिते देख, श्रोते हो तुम्ही सकळीक, परिसा सावध होऊनी। एकदा ऐसे वर्तमान, घडले असे की जाण, सखा राम बालका ते घेऊन, काननात जातसे। पथक्रमी ते एके ठिकाणी, चणक वृक्ष देखिले नयनी, मित्र म्हणती तया लागुनी, वासना जात तयावरी। सखा राम म्हणे सुहृदांसी, मी असता तुम्हा पासी, कासया करिता चिंतेसी, काही न उणे तुम्हा ते। ऐसे वदुन तया प्रत, चला म्हणे या क्षेत्रात, मग येऊनिया त्वरित, चणक वृक्षा घेतिते। तेथेच बैसले सर्वजण, चणक भक्षिती मुदित होऊन, कोणी म्हणती रक्षक तूर्ण, येईल पलायन करावे। जाऊ कोठे एकांती, टहाळ भक्षू निश्चिती, येथे चित्तास शांती, मिळेल ऐसे न वाटे। सखा राम म्हणे मी वदतो स्पष्ट,
ठेवा तुम्ही पूर्ण धारिष्ट्य, मग तुम्हा कोणतेच कष्ट, न होती बा सर्वथा. ऐसे भाषण परिसोनी, विश्वास ठेविती तद्वचनी, बैसले बालक तये स्थानी, चणक प्रेमे भक्षित. कोणी घाटे तोडुनी, कोणी चणक कवचा काढुनी, देती श्री सखा रामा लागुनी, अत्यानंदे करुनिया. सखा राम ही तया प्रती, ऐसेच देई धरुनी प्रीती. घिरट्या घालून सभोवती, सर्वत्रा सन्निध जातसे. कोणी आनंदे नाचती, कोणी सुस्वर गायन करीती, कोणी चणक पुरे म्हणती, क्रीडा काही आरंभा. इतुक्या माझी रक्षकांनी, जो केलासे आक्रोश वदनी, तो बालकांच्या पडता करणी, आनंद त्वरित निमाला. जैसे परिसून हरी कीर्तन, आनंदे डोलती भक्तजन, तैशात रंग भंग खळे येऊन, करावा तैसे जाहले. असो रक्षक आला धावून, बालकांसी करी भाषण, किमी तुम्हा ताडण, करीन आता निर्धारे. सखा रामा धरिले त्यांनी, वदेयात तुची शिरोमणी. आलासी सर्वाते घेऊनी, चणक वृक्षा नाशिले. जरी वृक्षा लावूनी देशी, तरीच तू मुक्त होशी, नाही तरी योग्य शिक्षेसी, पात्र झालासी चोरट्या. ऐसे पुरुष वचन सखा रामे परिसून, आळविला गिरिजानंदन, करी घेई वृक्षाते. म्हणे मी तुझ संपूर्ण, लावून देतो तया जाण, मग ते भूमीत रोवून, दिले जैसे पूर्ववत. टवटविले वृक्ष जाण, घाट्यांनी ओथंबले पूर्ण, ऐसे रक्षके देखून, विस्मित मनी होतसे. अनुताप जाहला त्यासी, नमुनी सखा राम पदासी, म्हणे वृथा छळिले तुम्हासी, सदनी जावे बालकांनो. ऐसी चमत्कृती दावून, सखा राम मित्रा ते घेऊन, गेले स्वसदना लागून, प्रेमानंदे क्रीडत. ऐशी सखा रामे बाळपणी, क्रीडा केली स्वैरगतीनी, पुढती कैसी तयांनी, केली परिसा सावकाश. बाळकृष्ण योजी अंतरी, की द्विजत्व द्यावे सत्वरी, सखा राम बालका भीतरी, विहित धर्मानुसारे. ऐसा विवेक करुन, पाचारी द्विज विद्वान, म्हणे सुमुहूर्त पाहून, द्याव्रत बंधा कारणे. विप्रशास्त्रार्थ देखून, बाळकृष्णा करीती भाषण, शके 1715 जाण, माघात व्रतबंध आरंभी. कृष्ण पक्षी पंचमी तिथीसी, मंगल कार्य करी निश्चयेसी, बाळकृष्णे मानिले वचनासी, सर्व सिद्धता आरंभिली. पत्रिका धाडिल्या आप्तजनी, मंडप उभारिला अंगणी, पाचारिले ते सर्व येऊनी, आरंभिती मंगल कार्य. सुमुहूर्त येता तत्क्षणी, विप्रे मंगलाष्टके म्हणोनी, अक्षता टाकिल्या प्रेमानी, सावधान म्हणोनी. टाळ्यांचा होत गजर, वाद्यध्वनी गर्जे अपार, बाळकृष्णे उपदेशिला कुमर, गायत्री मंत्र देऊनी.
पक्वान्न भोजन देऊन संतुष्ट केले द्विजान लागून दक्षिणे सहित तया जाण यथानुशक्ती सर्वांसी असो काही दिवसांनी वेदाभ्यासा कारणी बाळकृष्ण स्वपुत्रा घेऊनी गेले वत्स गुल्मासी धन्य धन्य ते वाशिम क्षेत्र वाराणसी समपवित्र जेथे श्री व्यंकटेश सकलत्र मूर्तिमंत वास करी तेथे बाळशास्त्री द्विज प्रख्यात वैदिक शास्त्रज्ञ पंडित नक्षत्री जैसा रोहिणी कांत विद्वानात तया परी करी देवी समाराधन श्री जगदंबा जास प्रसन्न दया क्षमेचा निधी जाण विदेही स्थिती जयाची जैसे वदे तयाची वाणी तिन अनृत कदापि जनी केवळ कमलोद्भवाची वाणी इतिहास ऐका ये विषयी तया वाशिम ग्रामात अश्वलायन शाखी गृहस्थ असे तेथे नामांकित महादेव शास्त्री म्हणूनी उपनाम लोथे ज्याचे नाम तयाच्या पुत्राचे प्रल्हाद अण्णा साचे पितृसेवेशी दक्ष जो बाळशास्त्राचे आचरण महादेवे देखून भक्ती जडली त्यांची पूर्ण उपदेशही घेतला असो ते लोथे गुरुसी भजती तदा अहर्निशी कधी न ते वचनासी मोडिते झाले तयांच्या पुढे काही दिवसांनी लोथे लागले गुरुचरणी म्हणती मुहूर्त द्या पाहुनी व्रतबंधार्थ पुत्राच्या शिष्य भाषण परिसोनी त्याचा विश्वास मम वचनी कसासी लावावा म्हणोनी वदते झाले तयाला व्यतिपात होता ज्या तिथीसी तीच कथिली निश्चयेसी ह्या व्यतिरक्त अन्य दिवशी व्रतबंध करू नये परिसोनिया गुरुवचना आला सत्वर स्वसदना पत्रिका पाठवी आप्तजना विद्वान द्विजा सत्वरी पत्रिके ते अवलोकून विप्रक्रोधावले पूर्ण म्हणती ही तिथी कवणे जाण अविचारे आज्ञे दिधली ऐसा विचार करून आले यजमान गृहा लागून म्हणती वेडिया पूर्ण विवेक करी लवलाही बघ तू अश्वलायन कैसा नच शाखाभिमान गुरु केले बाळाजी लागून मध्यंदिनीय शाखी जो त्याने फसविले तुझसी तिथी निश्चय व्रतबंधासी जो केलासे ते दिवशी साक्षात असे व्यतिपात नाना परीची विडंबना करूनी व्यथित केले मना तया महादेवाच्या जाणा तोही मनी संकोचे परीन त्याचा निश्चय चळला भीरुत्व स्पर्शो न दे अंगाला कैसा भंगू गुरु वचनाला विवेक चित्ती करीतसे गुरु विसरले निश्चित म्हणोनीच नेमिला व्यतिपात हे जाणोनिया त्वरित सत्वर जात गुरुगृही गुरुसवदे कर जोडून जी तिथी नेमिली आपण ते दिवशी व्यतिपात जाण व्रतबंध कैसा करावा सद्गुरुने हे परिसून तयाचे ते मधुर वचन म्हणे मी विवेक करून तिथी नेमिली योग्य ती ज्याचा व्रतबंध ह्या तिथीस
होयतो विख्यात सत्पुरुष जगद्वंद्य प्रिय ईश्वरास होईल हे निश्चये ऐसे ऐकून तद्वचन लौकिक लज्जा हि सोडून गुरुवचनी विश्वासून व्रतबंध त्याने आरंभिला लोक गदगदा हासती भ्रष्ट झाला ऐसे म्हणती त्याची न तो धरी खंती व्रतबंध केला स्वसुताचा ध्यासी होता काही दीन झाले सत्य गुरुवचन प्रल्हाद अण्णा साधू पूर्ण झाले असे विख्यात ऐसा बाळ शास्त्र्यांचा अधिकार जया योग्य शिष्य चतुर लाधला बाळ कृष्ण कुमर तीव्रतम बुद्धीचा जैसे श्रीरामचंद्र वसिष्ठासी की श्रीकृष्ण सांदीपनांसी शिष्यवर लाभले बहुगुण राशी तद्वतच तया सखा राम असो सखा रामाला गुणी वत्स गुल्मी ठेविले बाळकृष्णांनी तया बाळ शास्त्रीयांचे सदनी विद्याभ्यासा कारणे पुढील अध्यायी वेदाध्ययन सखा राम करील जाण साक्षात्कार देवी कडून होईल बाळ शास्त्र्यांसी स्वस्ति श्री सखाराम लीलामृत कर्ता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त तृतीयाध्याय संपविला श्री सखाराम चरणार्पणमस्तु शुभं भवतु तृतीयोऽध्याय समाप्त।